यंदाच्या आंबा काजू हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडलाय। त्यामुळे कीटकनाशक खरेदी बिलात आंबा बागायतदारांना मोठी सवलत द्यावी अशी मागणी आंबा काजू बागायतदार व व्यापारी महासंघानं कीटकनाशक औषध विक्रेत्यांच्या जिल्हा संघटनेकडे लेखी स्वरूपात केली होती। मात्र याची दखल संघटनेनं घेतली नाही। त्यामुळे कीटकनाशकांवरील MRPच्या 30% रक्कम संबंधित विक्रेत्याला देण्याबाबतचा निर्णय बागायतदारांनी घेतलाय। या निर्णयाबाबत औषध विक्रेत्यांनी तडजोडीची भूमिका न ठेवता बागायतदारांकडे पूर्ण बिल वसुलीचा तगादा लावल्यास बागायतदार संघटना संबंधित औषध विक्रेत्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्याच्या दुकानातील सामान रस्त्यावर उतरवेल असा सज्जड इशारा बागायतदार महासंघाचे अध्यक्ष काका ढोके यांनी पत्रकार परिषदेतून दिलाय। नमस्कार। आंबा व काजू बागायतदार व्यापारी संघाच्या वतीने आज एक बैठक घेण्यात आली होती। कारण बऱ्याच महिन्यांपासून औषध विक्रेते जे आहेत यावर्षी बऱ्यापैकी आंबा उत्पादकांचं काजू बागायतदारांचं नुकसान झालं। यासाठी जे ते औषधं विक्री केली गेली होती त्यासाठी त्यांच्याकडे आम्ही डिस्काउंट एक मोठ्या पद्धतीत मागत होतो। परंतु काही एक 8-10 दिवसापूर्वी आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही रितसर लेखी द्या, आम्ही मीटिंग लावतो। म्हणून आम्ही 28 तारखेला त्यांना लेखी निवेदन दिलं होतं त्यांची जी जिल्ह्याची संघटना आहे त्यांना। परंतु अद्याप त्या लोकांनी कुठल्याही पद्धतीची त्याची दखल घेतली गेली नाही। त्याच्यानंतरही आम्ही त्यांना विचारलं होतं, पण त्याच्यानंतर आज 10 दिवस झाल्यानंतर आम्ही संघटनेची मीटिंग लावली। बऱ्यापैकी शेतकरी आज इकडे एकत्र जमलो होतो आणि आज एका निर्णयाकडे आम्हाला जायचं होतं। तो आज एक आम्ही असा निर्णय घेतला आहे की जी काय औषधाची बिलं आहेत म्हणजे जे मूळ रक्कम आहे MRPची, त्या MRPच्या 30% रक्कम सर्व शेतकऱ्यांनी दुकानदारांना द्यायची आहे। कारण आम्ही वारंवार त्यांच्याशी चर्चेचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्यांची दखल घेतली नाही। त्यामुळे आज एक मोठा संघटनेने निर्णय घेतलाय की जेवढे औषध विक्रेते आहेत त्या सर्व औषध विक्रेत्यांची MRPच्या अगेन्स्ट 30% फक्त द्यायचे। जर एखाद्याचं 1 लाख रुपये बिल झालं असेल तर त्याने 30,000 रुपयेच द्यायचे। आता 30,000 रुपयेच बिल त्यांना द्यायचं। तरीही आम्ही देखील औषध विक्रेत्यांना एक आवाहन करू इच्छितो, पुढील 4 दिवसामध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही संघटनेशी संपर्क करून अजूनही बैठकीला बसायची आमची तयारी आहे। परंतु हे तुम्ही जर नाही बसलात तर 30% जे आज आम्ही डिक्लेअर केलंय ते 30% ही तुम्हाला रक्कम शेतकरी देणार नाही याची कल्पना तुम्ही वेळेवरच घ्यावी। कारण जेवढं तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे अक्षरशः वेळ समजताय की शेतकरी तुम्ही ग्राह्यच पकडत नाहीये तुमच्या कुठल्या याच्यात। एवढी वर्ष शेतकऱ्यांच्या जीवावरती तुम्ही अमाप पैसा कमवलात आणि आज जर तो शेतकरी संकटात असताना त्याला तुम्ही 30 ते 40% डिस्काउंट देऊ शकत नव्हता तर तुमचा औषध विक्रेते आणि तुम्ही स्वतः शेतकरी आहे। 80% जे औषध विक्रेते आहेत ते शेतकरी आहेत आणि त्या सर्व औषध विक्रेत्यांना आम्ही वारंवार संपर्क करून देखील सुद्धा त्याने शेतकऱ्यांची कुठल्याही भावना समजून घेतल्या नाहीत। आमची जी मीटिंग होती ती विशेषतः कीटकनाशकांचे पैसे भरणे किती भरायचे या संदर्भात होती। तर त्याच्यात जो निर्णय आज झाला तो नाईलाजाने घेतलेला निर्णय की शेतकऱ्यांना गृहीत धरलं गेलं की ते आणून पैसे भरतील पण शेतकऱ्यांनी जर पैसेच मिळवले नाही आहेत तर आणून काय भरणार। आणि एक संघटना म्हणून त्यांना एक काहीतरी होतं की ते काहीतरी ह्याच्यामध्ये करतील। तर आता शेतकऱ्यांनी जर आता पैसे दिले नाही त्यांचे तर हे लोक काय करणार आहेत? हे लोक यांना न्यायालयात खेचतील, कोर्टात खेचतील आणि त्यांना जेलवारी घडवतील। म्हणजे त्यांना हेच अपेक्षित आहे, हे याच्यातून दिसतंय की जे शेकडो शेतकरी पैसे देऊ शकणार नाही आहेत कीटकनाशकांचे ते त्यांना यांना जेलमध्ये घालण्याचे त्यांचे एकंदर प्लॅन दिसत आहेत। ज्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला नाही आहे तर आता ते होणार आहे। आता शेवटी त्याला काय आता इलाजच नाही असं दिसतंय एकंदरीत। जो उत्पादक शेतकरी आहे तो आपल्या मागण्या घेऊन वारंवार रस्त्यावर उतरतो, आंदोलनं करतोय, परंतु अद्यापही या सरकारला या शेतकऱ्यांविषयी कुठेही आत्मीयता शिल्लक राहिलेली नाही आणि कुठलाही न्याय या शेतकऱ्यांना देण्याच्या मनस्थितीत हे सरकार नाही आहे। हे धनदानग्यांचं सरकार आहे हे वारंवार आपल्याला माहिती आहे। परंतु आपण गेल्या काही दिवसापूर्वी तालुका कृषी निवारण समिती या समितीच्या माध्यमातून तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्या समवेत विमा कंपनी आणि वेदर डिपार्टमेंट त्यांचं जे आहे स्कायमॅट कंपनी त्यांच्याशी चर्चासत्र करून या विम्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे। परंतु अद्यापही त्यात कुठेही मार्ग निघालेला नाही आहे
दुसरी गोष्ट, आम्ही वारंवार सरकारकडे ज्या विमा सोडून जी नुकसान भरपाई सरकारकडे मागत आहोत त्या नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा कोणत्याही प्रकारचा तोडगा अजूनपर्यंत या शासनाने काढलेला नाही. यावेळी गणेश गावकर, विद्याधर जोशी, किरण टेंबुलकर, आप्पा अनभवणे, प्रशांत शिंदे, गणेश वाळके आदी बहुसंख्य बागायतदार उपस्थित होते.